देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान झालं। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भाऊजय ही लढत आपण बघितली। मतदानाच्या दिवशीही पवार काका पुतणी भिडले। याचं कारण ठरलं पैशाचं वाटप। बारामतीत उघडपणे पैशाचं वाटप झाल्याने रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळालं। बारामतीत अजित पवारांकडून पैशांचं वाटप, व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचे आरोप। काटेवाडी आणि भोर मधील प्रकारांनी खळबळ, रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये पुन्हा जुंपली। बारामती लोकसभा मतदारसंघातील काटेवाडीतला हा व्हिडिओ। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि सुप्रिया सुळेंची प्रचाराची यंत्रणा सांभाळणाऱ्या रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट करत अजित पवारांवरती हल्ला चढवला। केवळ काटेवाडीतच नव्हे तर भोरमध्ये सुद्धा अशाच प्रकारे गाडीतून पैसे वाटपाचा प्रकार समोर आला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे पैसे वाटप होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला। त्यामुळे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं दिसलं। याच पैसे वाटपावरती घणाघात करत रोहित पवारांनी अजित पवारांवरती थेटपणे आरोप केले। तसंच पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील रोहित पवारांनी सवाल उपस्थित केले। पीडीसीसी बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला। आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल। पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले। आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली। बघू विजय कोणाचा होता, पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल। अजित पवारांनी मात्र रोहित पवारांचे आणि महाविकास आघाडीचे आरोप फेटाळून लावलेत। आपण असले प्रकार करत नाही असं सांगत त्यांनी पैसे वाटपाच्या आरोपांचं खंडन करण्याचा प्रयत्न केला। हे काम निवडणूक आयोगाचं आहे। त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत 7 विधानसभेच्या आणि 1 लोकसभेची निवडणूक स्वतः लढवलेली आहे। माझा उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही। कारण असताना दादांत पहिल्यापासून ह्या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही। बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होती। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळे ही लढत जिंकण्यासाठी दोन्ही गटांकडून साम दाम दंड भेद अशा सगळ्यांचाच वापर झाल्याचं दिसतंय। आणि त्यामुळे आता मतदानाच्या दिवशी झालेला हा पैशाचा वापर बारामतीचा निकाल बदलतो की बारामतीचा मतदार आपल्या निर्णयावरती ठाम राहत प्रामाणिकपणे मतदान करतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।